मित्रांनो, इंजिनिअरिंग ॲडमिशनसाठी आपण बऱ्याच दिवसांपासून कॅप राउंड कधी सुरू होणार हा प्रश्न सगळ्यांच्या मनामध्ये होता. तर शेवटी कॅप राउंडचे डेट्स हे आलेले आहेत. इनिशियल डेट्स आपल्याकडे आलेले आहेत. ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर सगळ्यात पहिले आपण जाऊया माझ्या स्क्रीनवरती. तर इथे तुम्ही बघू शकता गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र सीईटी सेल एंट्रन्स टेस्ट फॉर अकॅडमिक इयर 2026-2027. यामध्ये सगळ्यात पहिला जो टप्पा आहे तो आहे ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर ॲप्लिकेशन ऑन अपलोडिंग रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स बाय कॅन्डिडेट फॉर ॲडमिशन ऑन द वेबसाईट. यामध्ये ऑनलाईन रजिस्ट्रेशनमध्ये आपल्याला जे आपले जेवढे पण मार्क्स आहेत 10चे मार्क्स, 12चे मार्क्स, सीईटीचे मार्क्स, जेई दिले असेल जेईचे मार्क्स, पीसीबी थ्रू जर अप्लाय करणार असेल तर पीसीबीचे मार्क्स, तुम्ही जर कॅटेगरीमध्ये येत असेल तर कॅटेगरी कुठल्या कॅटेगरीमध्ये येतात हे सगळे डिटेल्स आपल्याला ऑनलाईन कॅपच्या पोर्टलवरती आपल्याला सबमिट करायचे आहेत. आणि याच्यासाठीच्या जे डेट्स आहेत ती 2 तारखेपासून म्हणजे आजपासून हे डेट चालू होत आहे. आणि याची लास्ट डेट आता सीईटी सेलनं दिली आहे 12/7/2026 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हे पोर्टल अप राहील. आता आमचा एक्सपिरियन्स असा आहे की ह्याची लास्ट डेट आहे सीईटी रजिस्ट्रेशनची ही एक्सटेंड होत असते. ही 1 वीकने अजून एक्सटेंड होण्याचे चान्सेस असतात. मागच्या वेळेस 2 ते 3 वर्षाचा एक्सपिरियन्स हाच आहे की सीईटी सेल ह्या डेट एक्सटेंड करतं आणि ते डेट लगेच एक्सटेंड केले जाणार. 10-11 तारखेला आपल्याला कळेल की ती डेट लास्ट डेट जी आहे ही एक्सटेंड झालेली आहे. ऑनलाईन रजिस्ट्रेशन नंतर आपला नेक्स्ट प्रोसेस आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि कन्फर्मेशन ऑफ ऍप्लिकेशन फॉर्म फॉर सबमिशन बाय ऑनलाईन मोड. त्यामध्ये 2 प्रोसेस आहे. ऑनलाईन मोडमध्ये आपण जाऊ शकतो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी किंवा ऑफलाईन मोडमध्ये जाऊ शकतो. तर त्याची जी डेट युजली असते त्या दिवशी कॅप रजिस्ट्रेशन चालू होतं त्याचे नेक्स्ट डेटपासून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचे प्रोसेस चालू होत असतात. जसं कॅप रजिस्ट्रेशन हे आजपासून चालू होत आहे 2 जुलैपासून. तर कॅप डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची जी डेट आहे ती आहे 3 जुलै. कॅप रजिस्ट्रेशन ज्या दिवशी एंड होत आहे 12 तारखेला ते एंड होत आहे. तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहे ते 13 तारखेला एंड होईल. आता जसं कॅप रजिस्ट्रेशनची डेट एक्सटेंड होणार आहे त्याच पद्धतीने डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची डेट ही पण सुद्धा एक्सटेंड होणार आहे. आणि इथे स्टार मार्क दिलेला आहे म्हणजे ही परमनंट डेट नाही, ही एक्सटेंड होण्याचे चान्सेस आहेत. या 2 प्रोसेस आपण कंप्लीट केल्या की त्यानंतर एक प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आपल्याला येत असते. प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हणजे काय तर तुमचा स्टेटमध्ये कितवा नंबर लागतो बेस्ड ऑन सीईटी मार्क, बेस्ड ऑन जेई मार्क्स. तुम्ही जर कॅटेगरीमध्ये येत असेल तर तुम्ही कॅटेगरी मेरिट लिस्ट तुमचा कितवा आहे, तुमच्या युनिव्हर्सिटीमध्ये कितवा आहे आणि महाराष्ट्रामध्ये कॅटेगरी मेरिट लिस्ट कितवा आहे हे सगळं आपल्याला प्रोव्हिजनल मेरिट लिस्टवरनं दिसतं. आता प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये जर तुमच्या जे डिटेल्स इथे दिसत आहेत त्यामध्ये जर काही अडचण असेल तर त्याच्यावरती तुम्ही ऑब्जेक्शन ग्रीव्हियन्स रेज करू शकता. तर त्याचा जो पिरियड असतो ऑब्जेक्शन ग्रीव्हियन्स रेज करण्याचा तर तो आहे 16 ते 18. 3 दिवसाचा टायमिंग आपल्याला मिळणार आहे. ओके. आता या 3 दिवसामध्ये जर तुमच्या मार्क्समध्ये काही प्रॉब्लेम आहे, कॅटेगरीमध्ये काही प्रॉब्लेम आहे, तो सगळं जे करेक्शन आहे ते या दिवसामध्ये तुम्ही जर क्वेरी रेज करत असेल, ऑनलाईन कन्सर्न रेज करत असेल तर ते अपडेट होतील. आता काही मुलांचे जर मार्क्स अपडेट झाले तर त्यांची मेरिट लिस्ट सुद्धा अपडेट होणार आहे. त्यामुळे इथे जी पहिली जी मेरिट लिस्ट म्हटलेली आहे याला प्रोव्हिजनल नाव दिलेलं आहे. आणि हे ग्रीव्हियन्स पिरियड झाल्यानंतर आपल्याला एक फायनल मेरिट लिस्ट मिळत असते. तर ती फायनल मेरिट लिस्ट आहे हे आपला लास्टचा टप्पा आहे की फायनल मेरिट लिस्ट डिस्प्ले होईल. आणि ती डिस्प्ले होण्याची सध्याची डेट दिली आहे 20/7/2026. 20 जुलै 2026 ला ही मेरिट लिस्ट डिक्लेअर होईल. डिस्प्ले करताना पण ते तिथे दाखवतात की ही टेम्पररी मेरिट लिस्ट आहे, ही एक फायनल मेरिट लिस्ट आहे. अशा पद्धतीने ते डिस्प्ले केलं जाईल. आता जसं जर डॉक्युमेंट ऑनलाईन रजिस्ट्रेशनची डेट आणि ऑनलाईन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची जर डेट एक्सटेंड झाली तर डेफिनेटली प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट, सबमिशन ऑफ ग्रीव्हियन्स याची डेट्स आणि फायनल मेरिट लिस्ट डिस्प्ले होण्याच्या ह्या डेट्स पण एक्सटेंड होणार आहेत. सध्या आपल्याला फोकस जो आहे हा शेवटच्या 3 टप्प्यावरती नाही करायचा, ऑनलाईन रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन याच्यावरती करायचं आहे. आता हे कुठनं ऍक्सेस करायचं तर त्याची URL मी माझ्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देतोय. त्याच्यावरती तुम्ही लिंकवरती क्लिक करून ज्या डेट्स आहेत त्या तुम्ही बघू शकता. आता या डेट्स ज्या आहेत ह्या चेंज होत असतात. तर ते ट्रॅक करण्यासाठी तुम्ही या वेबसाईटला व्हिजिट करा आणि ही वेबसाईट इंजिनिअरिंगचं ऍडमिशन होईपर्यंत तुम्ही बुकमार्क करून ठेवा. कारण प्रत्येक वेळी तुम्हाला याच वेबसाईटला व्हिजिट देऊन जे पण तुमचे कॅप रजिस्ट्रेशन आहे किंवा मग तुम्हाला जे कॉलेज अलॉट झालेलं आहे ते सगळं इथेच बघायचं आहे. ऑप्शन फॉर्म भरताना पण हेच पोर्टल वापरायचं आहे. आता हे पोर्टल कसं वापरायचं, त्यानंतर फर्स्ट टाइम आपल्याला लॉग इन कसं करायचं, त्यानंतर सगळे डिटेल्स कसे फिल करायचे याबद्दल मी सेपरेट व्हिडिओमध्ये सगळे डिटेल्स तुम्हाला देईल. तर चॅनलला जर अजून फॉलो केलं नसेल, सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून ठेवा. इंजिनिअरिंग कॅप ऍडमिशनचे सगळे अपडेट्स मिळवण्यासाठी माझा फ्री व्हॉट्सअप ग्रुप तुम्ही जॉईन करू शकता. व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या नंबरवरती असा मेसेज तुम्ही करा आणि तुम्हाला माझ्या फ्री व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड हे केलं जाईल. सगळे अपडेट्स तुम्हाला या माझ्या फ्री व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सगळ्यात आधी तुम्हाला बघायला मिळेल. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअरही करा.